क्रिकेट को धर्म मानने वाले इंसान और उसके साथ साथ है नितिन पाटिल साहब भी देखिए उनके साथ आए हैं। राज दादा, दत्ता दादा, आपसे गुजारिश करना चाहेंगे आइए तशरीफ रखिए। कमेंटेटर अंपायर लिशिंग के लिए भरपूर प्यार रहता है, खास स्पेशल गिफ्ट उनकी तरफ से रहता है। सुभाष दादा पाटिल भी लेके बात करेंगे। गिरधर पाटिल का आ जाए तो यहाँ पर से नीलजे का आ जाए तो बहुत देखिए रथी महारथी, और इस वक्त देखिए दत्ता पाटिल सब इस मैदान पर तशरीफ रखे हैं। गुजारिश करना चाहेंगे आइए VIP डैश में तशरीफ रखिए। वॅगनर कार आहे 8862 क्रमांकाची, ती रिमूव्ह करायची आहे, थोडासा अडथळा निर्माण झालेला आहे। 8862 वॅगनर कार आहे, ती कोणाची असेल तर तिथून थोडीशी बाजूला सरकवायची आहे, कारण की वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय। चलिए पहला गेंद देखिए वाइट है और राजदादा पाटिल देखिए काटे इनकी तरफ से खास देखिए केतन के लिए कैश प्राइस हमेशा रहता है। हर छक्के के लिए देखिए 1000, अगर केतन यहाँ पर हैट्रिक लगाते तो 5000 है। दत्ता दादा देखिए इस वक्त तशरीफ रखते हुए यहाँ से क्रिकेट को देखिए धर्म मानने वाले इंसान निश्चित रूप से यहाँ पर, और इस वक्त देखिए हमारे VIP डैश में तशरीफ रखते हुए। और यह चलिए यहाँ से बहुत बढ़िया देखिए यहाँ से शायद बल्ला को छू कर गया देखिए अबर केतन पाटिल देखिए बात करेंगे। बिग विकेट से उछाल था गेंद में, जिस उछाल को वाप नहीं सके, यही मुश्किल बनाते हैं अमर ठाकुर खास करके। और दूसरा देखिए SP ग्रुप देखिए यहाँ से अमर ठाकूर यांच्यासाठी विकेट हॅट्रिकसाठी सोनारपाडा गावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय जितू काथोड म्हात्रे यांच्या माध्यमातून 3000 रुपयांचं पारितोषिक आहे। चलिए बात करेंगे यहाँ पर जीतू दादा काठौड़ देखिए इनकी तरफ से हैट्रिक विकेट के लिए अमर के लिए खास करके यहाँ पर कैश प्राइज देखिए। तो चलिए संदीप दादा मडवी देखिए सोनारपाड़ा टीम के लिए खास करके देखिए शुभकामना। ये टीम देखिए अभी अभी स्वर्गीय रतन बोर्ड ट्रॉफी जीत कर आए, और जयदादा पाटिल 50-50 क्या पैसे की बारिश के देखिए इंजॉय टीम ने लिया था पूरी मैदान पर लगभग मुझे लगता है। और यह चले विकेट, और यही वो टीम थी नीलचे टीम है जब सुपर 8 में सोनारपाड़ा टीम ने मात दिया था वह यहाँ से मुझे लगता है 1 घंटा या 1.25 घंटा सोनारपाड़ा टीम ने उस मैदान पर एंजॉय लिए थे, पूरा सेलिब्रेशन। लेकिन दूसरा विकेट यहाँ से गिरता हुआ घर ही आता वहाँ चलिए वारी देखिए 12 के करीब हम पहुंच चुके हैं यहाँ पर, 12 के ऊपर 12:15। चलिए इसलिए बाद उन्होंने सिग्नल दे रहे हैं भाई थोड़ा जल्दी, और जो बैटर आपके रहते हैं ना इन बैटर थोड़ा वो रेडी एक्शन में रहिए। खास करके देखिए ऑर्गेनाइजर हमें जानकारी लगातार यहाँ पर दे रहे हैं कि जो इन बैटर आपका वो थोड़ा सा तैयार रेडी एक्शन में रहिए, जिससे बल्लेबाज आपका आउट होता है तो आपको तुरंत मैदान में उतरना है। लेकिन ग्रामीण में कभी कभी चर्चा होता है, जिक्र होता है किसे उतारा जाए, थोड़ा होता है, कोई बात नहीं, चर्चा भी होना जरूरी है, लेकिन ज़्यादा समय जनार्दन दादा पाटिल इनकी तरफ से खास करके हैट्रिक विकेट के लिए 1000 है। और ये गेंद मुझे लगता है शायद है हैट्रिक के लिए यहाँ पर रोशन संदेश सर बात करेंगे। और एक भी अमर ठाकुर के लिए कुछ कैश प्राइज था यहाँ पर 3 विकेट के लिए 3000। तो देखते हैं यहाँ से हैट्रिक के लिए गेंद है यहाँ से अमर ठाकुर देखिए बाहुबली लड़ ले खुल के मैदान अभी खाली पड़ा है। ओ ये चलिए भाई ड्राइव लगाते तो मुझे लगता है 3-4 हजारों लेने का देना पड़ गया। ओ माय गॉड, इसे कहते हैं खाया गुटखा और फोड़ा मटका, लगेगा 420 का झटका भाई, कुल 50 दे दिया यहां से। ओहो ये देखिए अमर ठाकुर नाखुश है अपने साथी खिलाड़ी से और फील्डर से यही कह रहे भाई यहां से
फील्डर कौन थे भाई यहाँ पर? आदरणीय साईनाथ दादा म्हात्रे चिंचपाडा गावचे उद्योजक आहेत, त्यांचे इथे आगमन होते. त्यांचं देखील SP ग्रुप चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. महेश कारभारी आणि विशालजी मडवी साहेबांचे देखील आगमन होते, त्यांचे देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओल्ड कॉम्बॉक्स बाबूशाह. चलिए, थ्रो करने वाले का भी गलती था, लेकिन थोड़ा कवर भी होना चाहिए था. चलिए यहाँ पर बात करेंगे, कुल पंजा गए यहाँ पर 5 रन. देखिए अमर ठाकुर थोड़ा उसके लिए नाखुश थे भाई. बात तो ऐसा हो गया कि मैं खिलाया खाना और दुश्मन का गाया गाना. ये क्रिकेट दोस्तों ऐसा चीज है, आपको गलती करने पे मजबूर कर देता है. नितेश पाटिल देखिए बात करेंगे इस सीजन का. देखिए सबसे मैं कहूँगा टच में रहने वाला क्लास बल्लेबाजी. देखिए रनों की बारिश की उन्होंने हर टूर्नामेंट में, सिर्फ ही डंबोली में नहीं, डंबोली से बाहर भी जाकर रायगढ़ भिवंडी. आदरणीय किरणजी म्हात्रे जी चिंचपाडा गावचे समाजसेवक आहेत, उद्योजक आहेत, त्यांचे इथे आगमन होत आहे, त्यांचे देखील स्वागत आहे. यस ओल्ड कॉम्बॉक्स बाबूशाह. चलिए मेहमान देखिए यहाँ से भलाई देखिए 12 का ऊपर हो चुका है, लेकिन से ये टूर्नामेंट देखिए ये साइना दादा का मोहब्बत बयां कर रहा है. कहते ना किसी जमीन पर घर बना लेना आसान रहता है. और या चलिए यहाँ पर हुक करना चाहते थे, लेकिन से बल्ले का देखिए ऊपरी सालिया सर्ड लेग को बीट किया, लॉन्ग लेग को चीरता हुआ 4 रन. ट्राई गया, रोटेट किए यहाँ से, नहीं वो आखिरी तक देखिए ऊपर चलाना चाहेंगे यहाँ से. आज मुझे लगता है विशाल साइड टीम में नहीं है, क्योंकि नीतीश पाटिल ओपन करने के लिए उतरे बल्लेबाजी में. युवा खिलाड़ी को मौका था, लेकिन जिसका फायदा यहाँ से प्रथमेश देखिए यहाँ से. और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से पहला ओवर का खेल कंप्लीट होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए पहुँचा है 11, लेकिन अभी भी देखिए आने वाला यहाँ से 18 गेंद बचाए. चलिए फील्ड खोला रखिए, फील्ड खोला रखिए. यहाँ पर रात देखिए डीजे ने गाना बजाया. यहाँ पर 12 बज चुका है. मला जाऊन देना घरी आता वाजले वारे. 12 बज चुका है यहाँ से. और क्राउड देखिए, दर्शक धीरे धीरे यहाँ से कम दिखने लगेंगे यहाँ से, क्योंकि सुबह देखिए मैंने ये बात लगातार इस सीजन में बताते आ रहा हूँ. बाबूशाह थोडंसं थांबवतोय. खऱ्या अर्थाने नक्कीच मान्यवरांना देखील जायचं आहे. आदरणीय योगेश चिकनकर साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. रविदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण योगेश चिकनकर साहेबांचे इथे सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आणि त्यानंतर रोशन सोरखादे साहेबांचा देखील सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. या 2 मान्यवरांचे इथे सन्मान करूया. योगेश चिकनकर साहेब आणि रोशन सोरखादे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया रविदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. यस ओल्ड कॉम्बॉक्स बाबूशाह. चलिए मैच ऑन रखिए, मैच मत रुकाए, मैच देखिए किसी भी हालत में यहाँ पर से. और नीतीश पाटिल देखिए यहाँ से बहुत जल्दी यहाँ पर ये विकेट नहीं था यहाँ से. और लेफ्ट हैंड गेंदबाज देखिए हमेशा राइट हैंड बैटर के लिए मुश्किल बनाते हैं, और वही चीज देखिए देखने को मिला. नीतीश पाटिल का विकेट से सीजन के देखिए टॉप में चलने वाले बल्लेबाज है, और बहुत बड़ा देखिए सदमा लगा होगा यहाँ से. जो हम वो गाना सुने ना भाई, धोखा 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 दे गया रे, लेकिन धोखा नहीं भाई, बड़ा विकेट ले गया गेंदबाज. चलिए नीतीश पाटिल देखिए यहाँ से क्या बढ़िया शिवम स्पोर्ट देखिए यहाँ पर जानकारी देते हुए, बहुत अच्छे भाई. भविष्य में आप आगे बढ़ोगे. अच्छी अपडेट देखिए. नीतीश पाटिल देखिए ग्रामीण का एक खिलाड़ी था, स्वर्गीय रतन बोर्ड ट्रॉफी में देखिए जो अर्धशतक इनिंग्स खेला था. नक्कीच एन्जॉय ग्रुप भाल यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. आयवा जेलसाठी बाबूशाह 2000 रुपयांचं पारितोषिक आहे.
या सामन्यासाठी पारितोषिक असणार आहे. चलिए यहाँ पर और एक देखिए यहाँ से विकेट की तरफ यहाँ से देखते हैं और रिदेश ने देखिए यहाँ पर बड़ी शिद्दत से देखिए यहाँ पर विकेट निकालते हुए और योगेश पाटिल देखिए बात करेंगे यहाँ से उनसे जाके बधाई देते हुए कि अच्छी काम है भाई, चैंपियन बनकर आई है टीम में, मनोबल बढ़ा है यहाँ से। और दूसरा विकेट देखिए यहाँ से गिरता हुआ से 11 रन से, लेकिन इस ओवर में दूसरा विकेट से और 4 विकेट देखिए अभी तक गवा चुके हैं। आउट होने वाले बल्लेबाज की बात करेंगे तो केतन पाटिल लेके यहाँ से, और उसके बाद देखिए बात करेंगे प्रथमेश का विकेट भी गिरा और नीतीश पाटिल बड़ा विकेट वहाँ गिरा और उसके बाद दिशांत का विकेट देखिए यहाँ से गिरता हुआ। लेकिन अब नए बल्लेबाज आए हैं, मनाल देखिए यहाँ से, और यही मौका रहता है युवा खिलाड़ी को। ओह ये देखिए और एक विकेट यहाँ से, ओवर हैट्रिक बना चुके हैं अभी तक। देखिए बात करेंगे यहाँ से, क्योंकि इस ओवर में 4 गेंद में 3 विकेट ले चुके हैं यहाँ से। क्या बढ़िया मुकाबला रहेगा। टॉच बॉक्स पर देखिए यहाँ से चढ़ना पड़ेगा दोनों कप्तान को। बहुत बढ़िया देखिए डिफेंसिव शॉट के साथ बैटर देखिए यहाँ से सचिन मन बनाकर उतरे हैं मैदान पर। संतोष को देखिए ज़्यादातर मौका देंगे, उनके पास अच्छा अनुभव एक्सपीरियंस है इस नंबर पर बल्लेबाजी करने का, डेट ओवर में खास करके। लेकिन इससे देखिए बात करेंगे यहाँ से रोशन इसके बाद और 3 मैच खेला जाएगा यहाँ से। चलिए यहाँ से बात करेंगे, खिंच कर लेना चाहते थे यहाँ पर से 1 रन आता हुआ यहाँ से। इसके बाद देखिए मुकाबला यहाँ पर से नावाली कासगांव के बीच में, लेकिन उसके बाद जो मुकाबला खेला जाएगा सागांव और यहाँ से जीतने वाली टीम के बीच में। और वहां से देखिए बात करेंगे जो 2 टीम जीत कर आएगा, लकी ड्रॉ होगा, उससे देखिए एक टीम सुपर 8 में जाएगा। और जो टीम रहेगी वो टीम को देखिए यहाँ से बात करेंगे जो पहला मुकाबला वसा टीम गांव देवी, और उसके साथ देखिए वो अंतिम मुकाबला रहेगा आज का रात का 8वां मुकाबला। तो चलिए आदरणीय विशाल दादा मढ़वी गुजारिश करना चाहेंगे, आइए हमारे वीआईपी डैश में तशरीफ रखिए, स्वागत है आपका। विशाल दादा मढ़वी देखिए यहाँ से, भलाई देखिए रात काफी हो चुका है, लेकिन क्रिकेट के देखिए रथी महारथी अभी भी देखिए यहाँ से बात करेंगे एसपी ट्रॉफी में देखिए यहाँ से जुड़े हैं। बहुत बढ़िया ओवर देखिए रहा यहाँ पर से रितेश के लिए, खास करके 2 रन देखिए 3 सफलता हासिल की यहाँ से। कहते ना कुदरत ने हर किसी को हीरा बनाया है, जो जितना घिसेगा उतना चमकेगा यहाँ से। और रितेश ने देखिए अपने आप को यहाँ से, रितेश की बात करेंगे बहुत बढ़िया देखिए उनके गेंदबाजी में ये चीज़ देखने को मिला, लगातार फ्लाइट करते रहे, आमंत्रण रहे, लेन को आगे रखे यहाँ से, दिक्कत रहा बल्लेबाज जगह पर खेलने की कोशिश की
और उसका विकेट बेनिफिट फायदा मिला। और खास करके जो पहला गेंद के ऊपर रितेश ने जो सफलता लिया नीतीश पाटिल का, मुझे लगता है नीतीश पाटिल एकदम से मूड में नहीं थे बड़ा हिट खेलने का, और जो उन्हें थोड़ा सा ललकारा था, यहाँ से फ्लाइट देकर आमंत्रण दिया था बड़ा हिट के लिए, लेकिन जगह से वो खेल गए। टर्न स्विंग के साथ उनका कैच वहीं उठा और विकेट देखिए वाइट हिसाबा। देखिए बहुत कुछ रहता है देखिए क्रिकेट में, कहते ना जिंदगी में कुछ पाना है ना सिर्फ तरीका बदलो इरादा नहीं। और भी सिर्फ देखिए 6 गेंद आप डालने के नहीं आते हो, उसमें देखिए कौन सा बल्लेबाज के सामने कौन सा लेन डालना है, कौन सा लाइन रखना है, गति कितना रखना है, ये सब बहुत कुछ माइंडसेट गेम रहता है। और वो नीतीश पाटिल के सामने देखिए एकदम सा पहला जो गेंद था स्लोअर गेंद था यहाँ से, और आगे फ्लाइट किया था। और नीतीश देखिए एकदम से डिफेंसिव मोड में थे पिछले कुछ गेंदों से, और जब एकदम से उन्होंने मन बढ़ाया बड़ा हिट के लिए, मुझे लगता है बल्ले का मुंह जल्दी बंद हो गया, जिसके कारण उनका विकेट गिरने के साथ साथ बाकी के बल्लेबाज के लिए कठिन हुआ। वाइट एक्स्ट्रा से देखिए और एक रन आता हुआ यहाँ से हमारे दोस्त देखिए सोनू बांगर, जिन्होंने इस टूर्नामेंट में आवाज मलंगगढ़ की देखिए एक बेहतर से स्वागत है सोनू। चलिए रोहित दादा थुरबे, और चलिए रिबॉस से यहाँ से खेलते हुए यहाँ से बहुत बढ़िया रिस्क से बड़ा शॉट था यहाँ से, और ये तो लेना जरूरी है। कहते ना जिंदगी में रिस्क और इश्क ये होना जरूरी है। 6 रन। कामयाबी भी खुद आपके कदम चूमेगी, थोड़ा सा कॉन्फिडेंस लेवल हाई करो। और सोनारपड़ा टीम देखिए इनका था कॉन्फिडेंस लेवल बहुत बड़ा अच्छा रहेगा, खास करके चैंपियन बन के आई है टीम स्वर्गीय रतनपुर ट्रॉफी, जो टेनिस क्रिकेट वर्ल्ड कप जिसे कहा जाता है। और क्या देखिए यहाँ से लाइट शो देखिए क्या बढ़िया देखने को मिला था दृश्य, ऐसा लगा था जैसे वर्ल्ड कप आईपीएल में हम देखते हैं। यहाँ से लाइट शो बड़ा कमाल का था, यहाँ से मेहनत बड़ा अच्छा था यहाँ से। तभी तो देखिए विनोद दादा पाटिल इनका हम जिक्र तारीफ हमेशा करते हैं। डंबोली टीम कहीं भी रायगढ़ में खेले कहीं भी खेले, जब जब जुड़ते हैं एक डिसिप्लिन क्रिकेट उनकी तरफ से रहती है और एक बड़ा बिग शो। और गेंदबाज देखिए फिर से एक बात तैयार, और ये चलिए भाई ये दोनों टीम भी देखिए उस टूर्नामेंट में सुपर 8 का मुकाबला खेले थे जहाँ दर्द लेकर नीलची टीम को घर लौटना पड़ा था यहाँ से, लेकिन से आज भी देखिए उनकी विकेट गिरी यहाँ से शुरुआत में। लेकिन संतोष अभी भी देखिए संघर्ष कर रहे हैं, नहीं संघर्ष जारी रखना चाहिए। फुल लेंथ था जिसका फायदा नहीं ले सके यहाँ से, साइड चेक करना चाहते हैं बैटिंग टीम रिव्यू यहाँ से। अंपायर कॉल, बैटिंग टीम रिव्यू यहाँ से, बैटिंग टीम देखो यहाँ से रिव्यू यहाँ पर लेते हुए यहाँ से बिमर के लिए खास करके। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए रुका है अभी भी 21 रन देखिए यहाँ से। चलिए स्कोर की बात करेंगे यहाँ से 21 रन, लेकिन से डिसीजन पेंडिंग है देखिए यहाँ से। तो चलिए फिर डिलीवरी यहाँ पर से बैटर थोड़ा सा फोल्ड थे जिनका पिछला पैर खास करके, और जिसके कारण अंपायर देखिए तीसरे अंपायर ने यहाँ पर से नो बॉल करार दिया यहाँ से। रोहित दादा थुरबे, रोहित दादा देखिए खेलने, और अनिल दादा देखिए बात करेंगे यहाँ से।
अनिल दादा पांगर से महाकाल ग्रुप देखिए यहाँ से सुनो पांगर खास करके देखिए एसपी ग्रुप ट्रॉफी को देखिए शुभकामना आता हुआ यहाँ से। और वहीं देखिए बात करेंगे रन देखिए यहाँ से अब आना जरूरी हो चुका है। यहाँ से 4 ओवर का मैच है। जहाँ पर देखिए तीसरा ओवर गेंद की बात करेंगे तो यहाँ से एक गेंद अभी भी बचा है। यहाँ से स्कोर देखिए यहाँ से बात करेंगे 22 रन। अब स्ट्राइक पर देखिए सचिन सचिन क्या यहाँ से थोड़ा सा अपना बाजू को खोलेंगे, यहाँ पर रिस्क लेंगे यहाँ से, क्योंकि आखिरी अंतिम गेंद है। यहाँ से संतोष देखिए नॉन स्ट्राइक पर है और मौका था यहाँ से हुक करने का, लेकिन सिंगल कर लेने को यहाँ पर इनकार किया। थोड़ा सा बल्ला वेट और कर सकते हैं और थोड़ा सा कंट्रोल में खेल सकते थे यहाँ से। दीपेश जाधव यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील स्वागत आहे SP ग्रुप चषकामध्ये. सदस्य आहेत का? यस, दीपेश जाधव यांना विनंती असेल आपण या. चलिए 6 गेंद बचा है यहाँ से। बहुत बढ़िया देखिए यहाँ से सोनू भंगर लीजिए, रोहित थोरवे लीजिए, रोहित खैरे लीजिए, यहाँ पर अनिल दादा भंगर लीजिए, महाकाल ग्रुप लीजिए, एंजॉय लेते हुए स्वागत है उनका। यहाँ पर 3 ओवर कंप्लीट है यहाँ से, लेकिन अभी भी देखिए 6 गेंद आना बाकी है। लेकिन 6 गेंद में कम से कम देखिए 4 ओवर में हम ये कहते हैं ना 35-40 यहाँ तक भी पहुँच जाए तो फिर भी खुश रहेंगे, सहमत रहेंगे। पिछला मैच देखिए भाई कितना बड़ा टोटल बना था यहाँ से, सागाव टीम ने तय किया था। 4 ओवर में हमेशा देखिए हर टीम चाहती है कि कम से कम 45, लेकिन 45 तो नहीं, यहाँ पर कम से कम 35 या 40 तक भी पहुँच जाए ना, फिर भी गेंदबाजी से फाइट दे सकते हैं। यहाँ से आसान तो नहीं रहेगा। यहाँ से एकदम इनफॉर्म टीम में देखिए अमोल योगेश पाटिल की बात करेंगे, यहाँ से अनिकेत अमर ठाकुर बाहुबली, पूरी टीम देखिए इनका एफर्ट देती है। यहाँ से कुछ पहले देखिए अमर ठाकुर से मेरा चर्चा हुआ, टीम चैंपियन बना देखिए यहाँ से। और जहाँ देखिए चैंपियन बनने के बावजूद भी वो टीम में खास करके जो स्वर्गीय रतनपुर ट्रॉफी में ना 4 व्हीलर ना बाइक है, ये सब देखिए जब लगती है कि खिलाड़ी का जब परफॉर्मेंस अच्छा रहता है दूसरे खिलाड़ी का, लेकिन जब आपकी पूरी टीम मिलकर देती है फिर थोड़ा कठिन होता है यहाँ से। लेकिन अच्छी मैसेज है। ओ ये चलिए खींचकर मारा, जरूरी था भाई यहाँ से। मैं तेरी मेहनत तू मेरा सभी को मिलता है जिंदगी बदलने के लिए, पर जिंदगी दोबारा नहीं मिलता है वक्त बदलने के लिए। यहाँ देखते हैं और एक देखिए लेन को खींच कर रखा अनिकेत, थोड़ा सा अनिकेत देखिए सर में देखिए टोपी डाले हुए, ठंडी लग रही है। अनिकेत निकालिए निकालिए भाई, अभी तो आपने मुट्ठी भर तोली है जमीन, पूरी आसमान तोलना भी बाकी है आपको। अभी आपको करियर देखिए शुरुआत है, अभी से कैसे आपको ठंड लग रही है, गर्मी होनी चाहिए आपके अंदर। और स्लोअर गेंद देखिए यहाँ से, बहुत बढ़िया। क्योंकि बात करेंगे आने वाले समय में, अनिकेत ने देखिए बात करेंगे, एक इंटरव्यू में जिक्र किया था रोशन के मैं केतन मात्रे जैसे खिलाड़ी बनना चाहता हूं, इसलिए हमने बताया कि गर्मी देखिए। ओ ये चलिए खींच कर मारा यहाँ से, उवाना 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 गट 6। और एक देखिए बड़ा हिट है, अब तो तुन्ना तुन्ना। अरे गेंद कहां गया मुन्ना, सरकार गेंद गया काटीना का चरण। बचाए भाई यहाँ से
ताकतवर वो नहीं होता है जो शरीर से मजबूत हो, ताकतवर वो होता है जो अपनी सोच से मजबूत हो। इंतजार के बाद छेड़ी देखिए 45 तक पहुंच गए, एक बड़ा हिट भी आ गया ना, फिर देखिए अब 40 तक पहुंचे हैं। एक पार्टी टोटल देखिए राजदादा पाटिल देखिए एकदम से खुश है यहाँ से, क्योंकि जानते हैं यहाँ से ओ जड़ में रखते हुए यहाँ से किन कहाँ रह गई भाई, कोई बात नहीं 40 तक पहुंचे, कम से कम हमने बात तो छेड़ा था कि 35-40 तक भी पहुंच जाए तो संघर्ष कर सकते हैं। 3 छक्के लगाए यहाँ से और अनिकेत देखिए थोड़ा सा महंगे साबित हुए, लेकिन से कोई बात नहीं, 3 डॉट गेंद भी उन्होंने निकाले यहाँ से, छक्के खाए वापस लौटे, छक्के खाए वापस लौटे, लेकिन टोटल देखिए यहाँ से 40 बनाए। जीत के लिए 41 की जरूरत है 24 गेंद के ऊपर। चलिए अगला मैच टॉस के लिए दोनों कप्तान से कॉल आपको पहला भी दिया गया था। यहाँ पर से नवाली कसगांव के बीच मुकाबला है, यहाँ से टॉस के लिए जुड़ जाइए यहाँ पर, लेकिन देखते हैं ये मैच कितना बड़ा बनेगा। यहाँ से रोशन संते सर देखिए मैं लगातार बताते आ रहा हूँ इस सीजन में कि लोग आपको हाई भी करेंगे, हेलो भी करेंगे, एक बार सफल हो जाइए, इग्नोर करने वाले आपको फॉलो भी करेंगे। कमाल का इनिंग्स रहा संतोष का, 35 रनों का इनिंग्स रहा यहाँ पर से, जुखार इनिंग्स है, लेकिन देखते इस इनिंग का कीमत कितना बड़ा रहता है। थँक्यू सो मच। उद्या नक्कीच शेवटची रात्र आहे, ग्रँड फिनालेचा दिवस आहे आणि उद्या ठीक 6:30 वाजता सामना सुरू होईल। विराट 11 भाल बी आणि जय बोले नेवाली या दोन टीममध्ये 6:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे। दुसरा सामना उद्याच्या रात्रीमध्ये होणार आहे, जय हनुमान डावलपाडा आणि जय मसोबा पागड्याचा पाडा या दोन टीममध्ये दुसरा सामना होणार आहे। आणि तिसरा सामना कापरी सिद्धी पालेगाव आणि गावदेवी बुरदुल या दोन संघांमध्ये होणार आहे। आणि चौथा सामना आजच्या रात्रीमधील जे दोन संघ क्वालिफाय होतील सुपर 8 साठी तो सामना चौथा असणार आहे। टॉस आपण करूया, नावाली आणि कासगाव या दोन टीममध्ये यापुढील सामना असेल। नावाली आणि कासगाव दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या। नावाली आणि कासगाव, चला दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी या, जास्त विलंब आपण करू नका, कारण लहाने यांना विनंती असेल आणि नावाली या टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉससाठी। यस, करण लहाने इथे उपस्थित आहेत, विनंती असेल नावाली या टीमचे कॅप्टनला की आपण टॉससाठी यायचं आहे। बघा पहिला चेंडू पडला आणि जर नावाली टीमचा संघनायक इथे उपस्थित नसेल तर नक्कीच टॉस विन दिला जाईल कासगाव या टीमला। हा नियम आहे या स्पर्धेमधील, कारण की कासगाव संघाचा संघनायक इथे उपस्थित आहेत। टॉस जिंकलेला आहे कासगाव या टीमने, कारण टॉस जिंकला निर्णय काय असेल? बॉलिंग। नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी, कारण की विद्यमान सामना देखील सुरू आहे जिथे डोंबिवलीचे दोन नामवंत संघ आमने सामने आहेत, सोनारपाडा संघ आणि निलजे संघ। 41 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये। दिव्यांशी 11 RM गावदेवी सोनारपाडा टीम समोर जय हनुमान निलजे या टीमने, आणि आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल निलजे गावचे दानशूर व्यक्तिमत्व ज्यांचं क्रिकेटवरती प्रेम आहे, प्रत्येक समालोचक असेल पंच असतील यांच्यावरती प्रेम आहे। आदरणीय दत्ता पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये। तर सुवर्ण संधी येते ती म्हणजेच
निलजे या टीमला. विकेट हॅट्रिकसाठी स्वर्गीय शेवंताबाई अनंता पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय दत्ता पाटील साहेबांच्या माध्यमातून 1,500 रुपयांचं पारितोषिक असेल. विकेट हॅट्रिकसाठी ही सुवर्ण संधी आहे. अनिकेत पाटील आणि योगेश पाटील ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्कवरती नितेश पाटील. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. सोनारपाडा संघ आपण पाहतोय दिव्यांशी 11 या नावाने हा संघ खेळतोय. जनार्दन पाटील, चेतन पाटील आणि ऋतिक भोईर पुरस्कृत हा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. 24 चेंडू बनवायचे धावा 41. स्ट्रायकिंगला फलंदाज अनिकेत पाटील. पाटील वर्सेस पाटील हे बॅटल. पहिला चेंडू सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतो आहे वाईट बॉल वेल लेफ्ट आणि अवांतर धावेने श्री गणेश होतोय. धावसंख्या आहे 1. या पुढील सामना असेल कासगाव आणि नावाली या दोन टीम मध्ये. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मिताली 11 श्री गणेश कासगाव आणि जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली. प्रत्येक सामना 4 षटकांचा आहे. ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहेत. शॉट स्वीपर कव्हरला धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. प्रथमेश आले होते. चांगले क्षेत्ररक्षण 30 सर्कल मध्ये आणि तो हा डॉट बॉल. धावसंख्या आहे बिनबाद 1. 41 धाव बनवायच्या आहेत 4 षटकांमध्ये. अनिकेत पाटील आणि योगेश पाटील ही जोडी आहे. सोनारपाडा या संघाने इतिहास घडवला या सीझन मध्ये. स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकाचा चॅम्पियन संघ इन ऍक्शन मध्ये आहे. क्लीन बोल्ट यष्टे उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाल्या बाद अनिकेत पाटील. बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. अजून एक पारितोषिक येत आहे निलजे या टीमला. विकेट हॅट्रिकसाठी आदरणीय श्री मोहन राघव पाटील यांच्या माध्यमातून निलजे या टीमला सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिकसाठी 2,000 रुपयांचं पारितोषिक आणि दत्ता पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील स्वर्गीय शेवंताबाई अनंता पाटील यांच्या स्मरणार्थ 1,500 रुपये आहेत. एकूण टोटल 3,500 रुपयांचं पारितोषिक असेल विकेट हॅट्रिकसाठी निलजे या टीमला. बॅट्समन प्रथमेश पालकर येत आहेत. बॅटची कडा होती आणि झेल ड्रॉप केला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. संतोष पाटील होते या स्टँडच्या पाठीमागे. ज्या संतोष पाटीलने पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगली बॅटिंग केली आहे. 35 धावांचं योगदान दिलेलं आहे आपल्या संघासाठी आणि त्याच्याच इनिंगच्या जोरावरती 40 धाव बनवल्यात 4 षटकांमध्ये निलजे संघाने. धावसंख्या आहे 1-2. स्ट्रायकिंगला फलंदाज सोनारपाडा या टीमची ओळख. सोनारपाडा या टीमची रन मशीन योगेश पाटील. स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकाचा चॅम्पियन संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि त्या स्पर्धेमध्ये निलजे संघाने देखील खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. नितेश पाटीलने अर्धशतकी खेळीच देखील साकारली होती. अष्टपैलू कामगिरी यावेळेस राहिली होती निलजे या टीमच्या माध्यमातून नितेश पाटीलची. आणि येथे हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये करतायत कारण की 41 धावा डिफेंड करायचे आहेत. दिव्यांशी 11 RM गावदेवी सोनारपाडा या टीम समोर. जय हनुमान निलजे या संघाला एक चांगलं बॅटल. बेस्ट वर्सेस बेस्ट. ऑन साइडला फ्लिक करता गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड देखील फास्ट आहे. सीमा रेषे लगत हा चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण.
सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय योगेश पाटीलच्या बॅटमधून. जितू काथोड म्हात्रे सोनारपाडा यांच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 3,000 रुपयांचं पारितोषिक असेल. मिस्टामिंग आहे, झेलची शक्यता असेल, क्षेत्ररक्षक जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय. करणने फलंदाज झाल्या बाद योगेश पाटील बॅक टू द पवेलियन. अठरा चेंडू शिल्लक आहेत. 35 धावांची अजूनही गरज आहे. जितू काथोड म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रथमेश पालकर यांच्यासाठी सुवर्ण संधी येथे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 3,000 रुपयांचं पारितोषिक असेल. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचे देखील मनपूर्वकाने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवरती करण येतोय. या दुसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज प्रथमेश पालकरी आहेत. प्रथमेश पालकरी आणि न्यू बॅट्समन सिक्सर किंग अमोल पाटील येत आहेत. अठरा चेंडू बनवायचे धाव 35 या सामन्यामध्ये. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. क्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये आणि येथे हा डॉट बॉल. 17 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची गरज या मॅच मध्ये. या सामन्यामध्ये कमबॅक झालेला आहे कारण की अंतिम षटकामध्ये पहिल्या इनिंगच्या तब्बल 18 धाव बनवल्या संतोषने. ऑन साइडला बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये जज करतायत आणि झेल ड्रॉप झालेला आहे आणि पंचांचा इशारा येणं बाकी आहे. नक्कीच चौकार की षटकार पाहावं लागेल आणि पंचांचा इशारा येतोय चौकार आहे. थँक यू सो मच. करण पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक आहेत, क्या बात आहे. सुरेख झेल पकडलाय केतन पाटीलने. फलंदाज झाले बाद प्रथमेश पालकरी. बॅक टू द पवेलियन.
ज्यांनी रतनबुवा पाटील चषकामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. सोनारपाडा टीमच्या माध्यमातून प्रथम ठाकूर असतील, त्यानंतर रितेश म्हात्रे आज टीममध्ये नाही आहेत. करण ठाकूर देखील आज टीममध्ये नाही आहे आणि त्यांची कमी नक्कीच भासते, ती म्हणजेच सोनारपाडा टीमला ऋतिक भोईर, चेतन पाटील आणि जनार्दन पाटील यांचा संघ आहे. दिव्यांशी 11 या नावाने हा संघ खेळतोय. ऑन साइडला फटका चांगला, गॅप भरपूर मोठी आहे. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार. अमोल पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी येते. जितू काथोड म्हात्रे यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपये. धावसंख्या 14 आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील करतायत आणि एक धाव नक्कीच पूर्ण होते लेग बाईच्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 15 धाव धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू बनवायच्या धावा 26. या मॅच मध्ये अंतिम षटकामध्ये निलजे संघाने 18 धाव बनवल्या आणि त्या 18 धावा नक्कीच उपयुक्त ठरत आहेत या सेकंड इनिंग मध्ये निलजे या संघासाठी, कारण की 13 चेंडू शिल्लक, 26 धावांची गरज. इथून प्रत्येक चेंडूवरती 200च्या स्ट्राईक रेटने धावा बनवावे लागतील. प्रत्येक चेंडूवरती 2 धाव बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एक धाव लेग बाईच्या स्वरूपात. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लकेत 12 चेंडू 25 धावांची गरज या मॅच मध्ये. मोहंत संघ आमने सामने आहेत या सामन्यामध्ये आणि त्यामुळे दोन्ही संघांवरती पारितोषिकांचा देखील वर्षाव आपण पाहतोय. ज्युनियर आर्यन ग्रुप सोनारपाडा यांच्या माध्यमातून आर्यन ठाकूर यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये आणि प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यानंतर विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहतोय स्वर्गीय शेवंताबाई अनंता पाटील यांच्या स्मरणार्थ दत्ता पाटील यांच्या माध्यमातून 1500 रुपये आणि मोहन राघव पाटील यांच्या माध्यमातून देखील 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. मी येतोय गोलंदाजी मार्कवरती. यॉर्कर स्पेशलिस्ट हा गोलंदाज आहे. याची गोलंदाजी आम्ही देसाईच्या मैदानावरती पाहिली होती, जेव्हा 3 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि त्या 3 धावा सोनारपाडा टीम समोरच डिफेंड केल्या होत्या मीतने. आणि बॅट्समन देखील अमोल पाटीलच होते आणि याही मॅच मध्ये ते चित्र आपण पाहतोय. 12 चेंडू 25 बनवायचे आहेत. पहिला चेंडू ड्राईव्ह करताय डीप मध्ये, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक घेतात, मिड ऑनला चेंडू फील्ड होतोय. नितेश पाटील आले होते फार वेगाने, त्याच्यावरती मिळते एक धाव. हाफ ट्रॅकर आहे, क्रॉस बॅट स्ट्रोक खेळतायत. चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये, स्वतः गोलंदाज मिस जात आहेत.
चेंडूवरती आणि मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. सिंगल डबलच्या साह्याने धावफलक पुढे जाताना जोपर्यंत अमोल पाटील असेल खेळपट्टीवरती तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील. सोनारपाडा संघ इन्फॉर्म संघ आहे. चेतन पाटील यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे अमोल पाटील यांच्यासाठी. आणि वाईट बॉलचा इशारा येतोय. चेतन पाटील जे पुरस्कर्ते आहेत दिव्यांशी 11 या टीमचे. दिव्यांशी 11 RM गावदे सोनारपाडा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. चेतन पाटील, ऋतिक भोईर आणि जनार्दन पाटील यांचा हा संघ आहे. हे 3 पुरस्कर्ते आहेत या टीमचे. 10 चेंडू 22 बनवायचे आहेत. ऑन साइड लॉफ केलाय. पाठवला मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय अमोल पाटीलच्या बॅटमधून. नऊ चेंडू शिल्लक आहे. 16 धावांची गरज या मॅच मध्ये. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे दिव्यांशी 11 RM गावदे सोनारपाडा या टीमने. चॅम्पियन संघ आहे आणि चॅम्पियन सारखा खेळ आतापर्यंत राहिलाय या मॅच मध्ये. मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल. सचिन पाटीलने हा झेल पकडलाय. शॉर्ट फाईन लेगला फलंदाज झालाय बा. षटकार लगावला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती क्विक रिप्लाय दिलाय. तंबूचा रस्ता दाखवलाय. मीतने अमोल पाटीलची खेळी संपुष्टात. अमर ठाकूर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. रतनबुवा पाटील चषकामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. याच अमर ठाकूरने गोलंदाजी देखील खूप चांगली केली होती. अष्टपैलू कामगिरी राहिली होती. तोच अमर ठाकूर येतोय. 8 चेंडू 16 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील या दोन्ही संघांसाठी. बॅटच्या आतली कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि येतोय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल दिव्यांशी 11 सोनारपाडा या टीम वरती. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल निलजे या टीम साठी. 7 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. या 20 लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. दडपण आहे, दबाव आहे. प्रेशर ऑन दी बॉलर, प्रेशर ऑन दी बॅट्समन. राज पाटील देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. निलजे या टीमचे ते बिग सपोर्टर आहेत. खऱ्या अर्थाने ते काटेईचे असले तरी देखील निलजे हा संघ कुठेही खेळण्यासाठी जावो तिथे राज पाटील यांची उपस्थिती असते. 7 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. धावबाची संधी आहे. डायरेक्ट हिट होत नाहीये आणि पंचांचा इशारा येतोय. वाईट +1
मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. दिशाहीन गोलंदाजी, दिशा भरकटले गोलंदाज आणि पंचांनी दंडित देखील केलेला आहे. दिशा खराब तर दशा खराब होईल या मॅच मध्ये निलजे या टीमची, कारण की 7 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावांची अजूनही गरज आहे या सामन्यामध्ये. पहिल्या रात्रीपासून आपण पाहतोय या खेळपट्टीवरती गोलंदाजांनी वर्चस्व निर्माण केलेलं आहे. फक्त या आधीच्या मॅचमध्ये सागाव संघाने 66 धाव बनवल्या. फक्त 4 संघांनी 50+ धाव बनवल्यात या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. आणि पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. केतन पाटीलने थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण केलंय. वाईट +1 पुन्हा एकदा मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. काहीतरी चर्चा करतायत पंच देखील की एक्झॅक्टली हा चेंडू कुठे लँड झालेला आहे. वाईट तर चेंडू घोषित केलेला आहे, परंतु पंच थोडंसं पाहणी करण्यासाठी गेलेले आहेत. ज्या मीतने 5 चेंडू अचूक लाईन अचूक टप्प्यावरती फेकले होते तोच मीत आपण पाहतोय या षटकामध्ये अंतिम चेंडू टाकण्यासाठी. सलग 3 वाईट चेंडू टाकलेले आहेत. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. यस, आपण चेक करूया की एक्झॅक्टली कुठे चेंडू लँड झालेला आहे. नक्कीच ॲक्शन रिप्लेमध्ये हा वाईट चेंडू जो घोषित केलेला आहे. पंच बघा लाईन नाहीये. जर विकेटच्या बाहेर पडला असेल तर तुम्ही नक्कीच तेच चेक करायचंय सर. हे आपण नक्कीच पंच वाईट बॉल आहे, कारण की विकेटच्या बाहेर जर पडला तर नो बॉल आहे. भावेश पाठारे जे पालेगावचे आहेत त्यांच्या माध्यमातून लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल आहे, त्यामुळे दोन्ही संघांवरती पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट शिवम स्पोर्ट्सच्या माध्यमातून ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. तीन वाईट चेंडू सलग फेकलेले आहेत आणि त्याच्यावरती 5 धावा आलेले आहेत अवांतरच्या स्वरूपात. या 20 फटका चांगला स्ट्रेट ड्राईव्ह डीप मधून फिल्डर येतील स्क्रीन समोर. नितेश पाटील फार वेगाने येत आहेत, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4/31. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 10 धावांची अजूनही गरज आहे. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये. या 2 संघांमध्ये काटेकी टक्कर आपण पाहतोय. दहा धावांची गरज आहे. विनीत पाटील येत आहेत नवीन गोलंदाज. या 10 धावा डिफेंड करण्यासाठी स्ट्रायकिंगला फलंदाज बाहुबली अमर ठाकूर आहेत. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज या सामन्यामध्ये.
चांगलं बॅटल सुरू आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळत आहे. अमर ठाकूर आणि आर्यन ठाकूर ही जोडी आहे. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट टू द गुड गेम. पहिला चेंडू क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा येतो. वाईट बॉल मिळते. अवांतर धावन धावसंख्या एकने पुढे जाईल 32. 32 धावा धावफलकावरती. ऋतिक भोईर घोरपे, चेतन पाटील मांगरूळ आणि जनार्दन पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. दिव्यांशी 11 RM गावदे सोनारपाडा संघ. हाफ ट्रॅकर आहे. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. दिशा खराब तर दशा खराब होईल या मॅच मध्ये आणि तेच चित्र आपण पाहतोय. या आधीच्या षटकामध्ये सलग 3 चेंडू मीतने वाईट फेकले होते आणि या षटकाची सुरुवात बॅक टू बॅक 2 वाईटने केली आहे विनीत पाटीलने. प्रमुख गोलंदाज आज टीम मध्ये नाही आहेत आणि त्यांची कमी भासते ती म्हणजेच निलजे या टीमला. परंतु केतन पाटील देखील एक विकल्प आहे. निलजे या टीमसाठी थोडासा दुखापतग्रस्त आहे त्यामुळेच तो गोलंदाजी करत नाहीये या सामन्यामध्ये. 6 चेंडू 8 धावांची गरज. क्या बात आहे. बॅकफुटला गेले. ग्लोरियस स्ट्रोक. ही ताकद आहे बाहुबली अमर ठाकूरची आणि ठोकलाय बाहुबली षटकार. शिल्लक आणि पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा येतोय. स्कोर लेवल आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. निराश आहेत निलजे टीमचे प्रेक्षक देखील. चला या पुढील सामना नावाले आणि कासगाव या 2 टीम मध्ये असेल. कासगाव टीमला विनंती असेल सामना संपल्यानंतर लगेचच आपण फिल्डिंग लावायची आहे. आणि चांगला स्ट्रोक आपण पाहिला. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे तो म्हणजे दिव्यांशी 11 RM गावदेवी सोनारपाडा या टीमने. अभिनंदन सोनारपाडा या संघाचं. हार्ड लक. जय हनुमान निलजे या संघाचं. दत्ता पाटील